वरळीमधील नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात शिंदे सेनेच्या महिला शाखा प्रमुखाची पोलिसात तक्रार। ठाकरेंच्या युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदेने धक्काबुक्की केल्याचा आरोप। सिद्धेश शिंदे आमदार सुनील शिंदेंचा मुलगा। मला माझ्या मुलावर 100% विश्वास, तो असं करणार नाही। आम्ही शिवसैनिकांच्या घराण्यातील महिलांचा मान राखणारी लोक आहोत। मुलानं मारहाण केल्याचे आरोप आमदार सुनील शिंदेंनी फेटाळले। राहुल गांधी यांच्यासारखा बालिश व्यक्ती बघितला नाही, त्यांचे सर्व स्टेटमेंट बालिश। चंद्रशेखर बावनकुळेंची राहुल गांधींवर टीका। राहुल गांधींनी तर्कसंगत आरोप केले पाहिजेत। काँग्रेसच्या काळामध्ये देखील याच पद्धतीने मतदार नोंदणी व्हायची। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये कुठलीही तांत्रिक अडचण नाही। वेबसाईट लॉन्च झाल्यापासून वेबसाईट व्यवस्थित सुरू। राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। पृथ्वीराज चव्हाणांना 8-9 महिन्यानंतर बोगस मतांचा साक्षात्कार झाला का? मंत्री जयकुमार गोरेंची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका। तर चव्हाणांनी पराभवाचं आत्मचिंतन करून जनतेचा कौल स्वीकारावा, गोरेंचा सल्ला। दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची महाराष्ट्राच्या राजकारणावर 35 मिनिटं स्वतंत्र बैठक। राज ठाकरेंसोबत युती करून लढायचं झाल्यास पुढे काय, यावरून चर्चा झाल्याची शक्यता। उद्धव ठाकरेंनी असंघाशी संघ केल्यामुळे 6व्या रांगेमध्ये गेल्याची टीका सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। काँग्रेससोबत जाणं म्हणजे पक्षाचं अस्तित्व संपवणं, मुनगंटीवारांची टीका। राहुल गांधींनी सलीम जावेदकडून स्क्रिप्ट लिहून घेतली आणि हरण्याचं कारण आताच शोधून ठेवलं। मतदानामध्ये घोळ झाल्याच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। शपथपत्र मागणाऱ्या निवडणूक आयोगाला राहुल गांधींकडून संसदेतील शपथेची आठवण। संसदेमध्ये संविधानाची शपथ घेतली आहे। निवडणूक आयोगानं आम्हाला मागील 10 वर्षातील डिजिटल वोटर लिस्ट द्यावी। राहुल गांधींचा आयोगावर हल्लाबोल। पेटा संस्थेनं हत्तीणीला मठामध्ये ठेवायचं नाही, यासाठी सुपारी घेतली। पेटाची सुपारी घेण्याची वृत्ती आणि असले धंदे बंद करावेत। स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींची पेटावर टीका। साताऱ्यामधल्या गोडोली तळ्यातील उद्यानाची पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केली पाहणी। उद्यानाच्या सुशोभीकरणाचं काम अंतिम टप्प्यात। अमृत भारत योजनेमधून आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांमधून प्रकल्पाचं काम। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आदिवासी समाजातील थोर पुरुषांच्या स्मृतीचा जागर व्हावा, यासाठी कार्यक्रम पार पडला। यावेळेला आदिवासी नृत्य सादर करत जनजागृती करण्यात येते। रायगडमध्ये अनोखा रक्षाबंधन सोहळा पाहायला मिळाला। मंत्री भरत गोगावले यांनी हजारो बहिणींसोबत रक्षाबंधन साजरं केलं। या सोहळ्याला संपूर्ण गोगावले कुटुंब उपस्थित होतं। शिंदेंच्या शिवसेनेकडून मातोश्रीजवळ पोस्टमन बांधवांसाठी रक्षाबंधन सोहळा। पोस्टमन बांधवांचा शिवसेनेकडून सन्मान। पल्लवी सरमळकर यांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचं आयोजन। मुंबई विमानतळावर शिवसेना एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या कार्यालयाचं उद्घाटन। ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेच्या कार्गो विभागामधील 100हून अधिक कामगारांचा पक्षप्रवेश। 7 वर्षांपूर्वी गोरेगावमध्ये बांधलेला 27 कोटींचा उड्डाणपूल जमीनदोस्त होणार। पूल जमीनदोस्त करण्याची महापालिकेची तयारी सुरू। वर्सोवा दहिसर किनारी मार्गाच्या प्रकल्पामध्ये पूल अडथळा असल्याचं कारण। मनसेचं पालिकेच्या विरोधात आंदोलन। पुण्यामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात युवा काँग्रेसनं आंदोलन केलंय। निवडणूक आयोगासह भाजप विरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। राहुल गांधींच्या समर्थनार्थ बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात आलं आहे। न्यायमूर्ती अभय ओक यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठाण्यातील समस्या मांडल्या। ठाण्यातील वाहतूक कोंडी, तलावांचं गायब होणं, प्रदूषण, न परवडणारी घरं अशा सर्व समस्या न्यायमूर्तींनी सांगितल्या। शिंदेंनी समस्यांची उत्तरं दिली। अकोल्यामध्ये ऐन पावसाळ्यात गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी घागर मोर्चा काढण्याची वेळ। पातूरच्या भंडाराच्या बुद्रुकमधील ग्रामस्थांनी वंचितच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर काढला घागर मोर्चा। पाणी पुरवठा योजनेमधील भ्रष्टाचारामुळे नागरिक पाण्यापासून वंचित। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये अखेर दोन्ही ठाकरे बंधूंची युती। बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र। 21 जागांपैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा लढणार। गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याच्या अपहरण प्रकरणामध्ये रोहित पवारांचा कार्यकर्ता अटकेत। दगडफेक आणि जुन्या मारहाणीच्या रागातून अपहरण। अपहरणाच्या वेळेला रोहित पवारांनी व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप। रोहित पवार हा बालिश माणूस, हा बालिश बॉय। मला मारायचं असेल तर बारामतीमध्ये कुठे येऊ ते सांगा, गोपीचंद पडळकरांचं रोहित पवारांना आव्हान। गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। भेटीमध्ये पडळकरांच्या कार्यकर्त्याचं झालेल्या अपहरणावर चर्चा झाल्याची शक्यता। दिवसभर टीव्हीवर चेहरा दिसला पाहिजे म्हणून रोहित पवार काहीही बोलतात। शिंदेंच्या अनेक नेत्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली असा दावा करणाऱ्या रोहित पवारांवर बावनकुळेंची टीका। रुपाली चाकणकरांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, मला बदनाम करण्याचा चाकणकरांचा प्रयत्न। एकनाथ खडसेंचा आरोप। तर गिरीश महाजनांच्या अनेक सीडी लोढाकडे आहेत। खडसेंचे गिरीश महाजनांवर आरोप। पिंपरीमधील वृक्षतोडी संदर्भात भरसभेत माहिती देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं बोलणं ऐकून अजित पवार वैतागले।
उठून मी पुण्याचा पालकमंत्री झालो, कोणीही उठतं आणि मला उपदेश करायला लागतं, असं अजित पवारांनी म्हटलं. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असलेले मंत्री भरत गोगावलेंचं विधान. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा 15 ऑगस्ट नंतर सुटेल. अलिबागचे शिंदेच्या सेनेचे आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असल्याचं यावेळेला दळवींनी सांगितलं. मुख्यमंत्री आणि अजितदादा धनंजय मुंडेंना मंत्रिपद देणार नाही. धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंना मंत्री केलं तरी आम्हाला फरक पडत नाही, मनोज जरांगेंचं विधान. 29 ऑगस्टला आरक्षणाचा तुकडा पाडणार, आरक्षण घेणार ते पण ओबीसीतूनच. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं झाली तर फडणवीस जबाबदार असणार, जरांगेंचा इशारा. भास्कर जाधव एहसान फरामोश माणूस. रामदास कदमांची टीका. कोणी किती उपकार केले तरी भास्कर जाधव जाणीव ठेवत नाहीत. भास्कर जाधवांच्या टीकेला रामदास कदमांचं उत्तर. सुजय विखे पाटलांचे पुन्हा निवडणुकीला उभे राहण्याचे संकेत. तुमच्यामध्ये परत येऊन तुमच्या मतावर पुन्हा खासदार होणार असल्याचं वक्तव्य सुजय विखे पाटलांनी केलंय. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मोदींकडून बहिणींना खास भेट. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी 12,000 कोटींचं अनुदान मंजूर. देवेंद्र फडणवीसांचं ट्विट. देवेंद्र फडणवीसांनी मोदींचे मानले आभार. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळेल. मंत्री आदिती तटकरेंची प्रतिक्रिया. माझा विभाग पारदर्शक काम करत असून माझ्यावर कोणी बोट उचलू शकत नाही. अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपांवर मंगलप्रभात लोढांचं स्पष्टीकरण. लोढांच्या खात्यामध्ये 41 अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतर तिथेच पोस्टिंग मिळाल्याचा दानवेंचा आरोप. फडणवीस रॅपिडोसारखे प्रकार कसे सहन करतात? प्रो गोविंदासाठी स्पॉन्सरशिपवरून आदित्य ठाकरेंचा सवाल. यांनी लगेच मांडवली केली म्हणत मंत्री प्रताप सरनाईकांवर आदित्य ठाकरेंनी साधला निशाणा. मनोरंजन क्लबच्या नावानं जुगार अड्डा. चंद्रपुरातील पोलसा गावात मनोरंजन क्लबच्या नावानं जुगार अड्डा चालवण्यात आल्याची माहिती समोर. जुगार अड्ड्यावर 100 कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाली. नंदुरबारच्या नवापूर शहरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न. एटीएम फोडणाऱ्या 3 आरोपींना काही तासातच पोलिसांनी ठोकल्या बेड्या. धुळ्यामधल्या शिंदेगडा खदानीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्याची तब्येत खालावली. खदानीच्या विरोधात शेतकऱ्याचं 4थ्या दिवशी उपोषण सुरूच. धुळ्याच्या शिरपूर शहरामध्ये रस्त्यावरील 3 झाडांची कत्तल. ग्रीन आर्मी संघटना संतप्त. नगर परिषदेला दिलं निवेदन. कत्तल करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. जळगावच्या 40गावमध्ये बाप लेकावर हल्ला. हॉर्न वाजवल्याचा राग आल्यानं तरुणांकडून हल्ला. 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. 3घांना नाशिकमधून अटक. चंदीगडच्या मनाली 4 लेनमध्ये दरड कोसळली. दरड कोसळतानाचा लाईव्ह व्हिडिओ समोर. 4 लेनवर दरड कोसळल्यानं हायवे केला बंद. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा अमेरिका दौरा रद्द. भारतानं अमेरिकेसोबतचा शस्त्र करार रोखला. येत्या काही आठवड्यामध्ये राजनाथ सिंह अमेरिका दौऱ्यावर जाणार होते. वॉलमार्ट, अॅमेझॉन, टार्गेट या कंपन्यांनी भारतामधील ऑर्डर्स रोखल्या. ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अॅमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय. अमेरिकेमध्ये भारतीय वस्तूंच्या किमती 30 ते 35% वाढण्याची शक्यता.